Have you come to receive a blessing from God? देवाकडून आशीर्वाद स्वीकारायला तुम्ही आलेले आहात का? Surely you will not be disappointed. मग नक्कीच तुम्ही नाराज होऊन जाणार नाही. You will go home with a smile on your face. तुम्ही आपल्या चेहऱ्यावर हास्य घेऊन घरी जाल. Just listen to what God has to tell you this evening. देवाला तुम्हाला आज रात्री जे काही सांगायचं आहे ते फक्त ऐका. Tune in your ears for some time आपले कान काही वेळ त्याच्याकडे लावा and see what God can do आणि पहा देव काय करू in शकतो all of your lives. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Psalm chapter 50 verse 15. And call upon me in the day of trouble, I will deliver you and you shall glorify me. स्तोत्र 50 व त्यातलं 15 वचन असं सांगत आहे, संकटाच्या दिवशी मला हाक मार, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील. Praise God. देवाला धन्यवाद. What a glorious promise from the mouth of God. परमेश्वराच्या मुखातून निघालेलं काय वैभवशाली वचन आहे हे. God is saying, परमेश्वर म्हणतो, my son, my daughter, माझ्या मुला माझ्या मुली, call to me in the days of your trouble. तू संकट समयी माझ्या नावाचा धावा कर, For I am here to help you. कारण की मी इथे तुला सहाय्य करायला आहे. I am here to heal you. मी इथे तुला आरोग्य द्यायला I आलोय. am here to deliver मी you. इथे तुला सुटका द्यायला आलोय. Look at God's belief in each one of you. म्हणजे परमेश्वराचा आपल्या प्रत्येकावरचा, तुमच्या प्रत्येकावरचा विश्वास पहा. He believes that you're going to call him. परमेश्वर असा विश्वास ठेवतो की ही माणसं माझा धावा करणार आहेत. But how rare man calls upon God. पण किती तुरळक वेळेला, किती कमी वेळेला माणूस देवाचा धावा करतो ना. We call upon the whole world but God. आपण संपूर्ण जगाचा धावा करतो, सगळ्यांना हाक मारू, सगळ्यांना फोन करू, पण देव कधी आपल्या डोक्यात येत नाही. Yet God says, तरी देव म्हणतो, I can deliver you. मी तुला सुटका देऊ शकतो, I can heal you. मी तुला आरोग्यही देईन, I can bless मी you. तुला आशीर्वाद देईन. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, you may be religious. कदाचित तुम्ही धार्मिक असाल You may even do outward devotions. आणि कदाचित तुम्ही बाहेरून भक्तीही करत असाल, दाखवत असाल की मी भक्ती करतो, And it assumes God's existence. आणि त्यातनं मग असं तर्क लावले जातात की देव अस्तित्वात आहे म्हणून हा भक्ती करतोय. But पण prayer in the day of trouble, संकट समयात जी प्रार्थना केली जाते, it shows that you believe that God exists. संकट समयी केलेल्या प्रार्थनेवरनं कळतं की तुझा विश्वास आहे देवाच्या अस्तित्वावर. It proves त्यातनं हे सिद्ध होतं that you believe in God. तुझा देवावर विश्वास आहे. That you believe God is a helper at the times of trouble. त्यातनं हे सिद्ध होतं की संकट समयी मला मदतीला धावून येणारा देव जिवंत आहे. Praise God. म्हणून त्या देवाला धन्यवाद. He is ready to help you. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करायला तयार आहे. He can save you to the uttermost. परमेश्वर तुम्हाला पार पराकाष्ठेला जाऊन वाचवेल. He can do what the world cannot do for आणि you. ते जग तुमच्यासाठी करू शकत नाही ते देव तुमच्यासाठी करू Man नका. has limitations, God has not. माणसाला मर्यादा असतात, देवाला नाही. He is a limitless God. तो मर्यादे पलीकडचा देव He आहे. is the God who created the whole universe. आणि तो देव असा आहे की ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. And that God is telling you tonight, आणि तो देव आज तुम्हा लोकांना सांगत आहे, my children, माझ्या मुलांनो, call for help. तुम्ही माझ्याकडे मदत मागा. Do you need my help? तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे का? I am ready to help you. मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. He is showing to you तो तुम्हाला दाखवतोय that he is more than a religion. की तो धर्माहूनही काहीतरी वेगळा आणि मोठा आहे. He is a God of relationship. तो नातं बांधणारा देव He आहे. is a loving तो God. प्रेमळ देव आहे. He is a merciful तो God दयाळू देव आहे, who can help people at all times. जो लोकांना सदोदित मदत करू शकतो. You know, today तुम्हाला माहिती आहे, आज people want a way out. माणसांना एक सुटकेचा मार्ग हवा They असतो want answers to their umpteen आणि questions. माणसांना त्यांच्या अगणित प्रश्नांची उत्तरं हवी असतात. They want solutions to their problems. माणसांना आपल्या समस्येचा उपाय हवा असतो. Today, आज why does man drink so much? माणूस दारूची नशा एवढी का करतो? Yes, man drinks too much. आज माणूस दारूची नशा खूप करतो He smokes too much. आणि सिगरेट पण खूप पितो He spends too much. आणि खूप पैसा खर्च करतो त्यावर, He drives recklessly. आणि ड्रायव्हिंग करताना पण कशी गाडी चालवतो, He laughs too little. आणि खूप कमी हसतो, Gets angry too fast. फार लवकर चिडतो, He has no patience. त्याला धीर नाही, He stays up too late. आणि माणूस आज रात्री उशिरापर्यंत जागा राहतो Gets up early morning to work. आणि उठतो पाटे पाटे लवकर कामाला जायला. From dawn to dusk he is slogging. म्हणजे पाटेपासून रात्रीपर्यंत त्याची मेहनत चालू आहे He is working to the bone. आणि हडत ठिसूळ होईपर्यंत काम करत आहे. But what is there to show? पण हातात दाखवायसारखं काय आहे की मी एवढं कमवलं, एवढं मला मिळालं? Everything is blown away. सगळं तर उडत चाललं आणि उडून गेला आजवर. He sleeps late at night. रात्री उशिरा झोपणार Gets up tired. आणि अगदी थकलेला असा सकाळी उठणार. He watches too much TV. खूप टीव्ही बघणार Is addicted to many things. आणि अनेक गोष्टींचं व्यसन लावून घेणार.
He's addicted to cell phones today. सेलफोनचं व्यसन लावून घेणार. Today man cannot keep his cell phone down. आज माणसाला सेलफोन खाली नाही ठेवतायत. Why? का? Because he wants some kind of stimulant in his life. कारण की त्याला जीवनामध्ये कुठल्या तरी पद्धतीची ती चालना सारखी हवी आहे. Because these things can ease his trouble. कारण की या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, माणसाला असं वाटतं की या गोष्टी माझ्या त्रासांना कमी करतात. So he looks out for stimulants in all these things. आणि म्हणून माणूस काय करतो की या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतून त्यातनं काहीतरी मला प्रेरणा, चालना काहीतरी मिळावं. But these stimulants are just temporary. परंतु यातनं माणसाला जी काही हलवणूक मिळते ती तात्पुरती The आहे. best stimulant on this earth is calling upon God. या जगामध्ये सगळ्यात उत्तम चालना तुम्हाला कुठून मिळत असेल तर ती केवळ देवाला हाक मारूनच मिळते. Praise the Lord. देवाला धन्यवाद. There is no other option. बाकी पर्यायच नाहीये. There is no other way. बाकी दुसरा मार्ग नाही आणि पर्याय पण नाही. In your hard times, तुमच्या कठीण समयात only a strong God can help you. केवळ एक बलवान देवच तुम्हाला मदत करू I शकतो. have tried him, I have tested him, I have experienced him. मी त्याचे अनुभव घेतलेले आहेत, मी त्याची पारख केलेली आहे आणि मला कळलेलं आहे. And I have never seen anybody like him. आणि मी कधी त्याच्यासारखं कुणाला पाहिलेलं नाही. Bible says बायबल म्हणतं in 2 Kings chapter 20, 2 राजे 20 अध्याय. there was a religious king whose name was Hezekiah. एक धार्मिक राजा होता, भक्तिमान राजा, ज्याचं नाव हिजकिया. Everything was going fine in his life. हिजकियाच्या जीवनामध्ये सगळं ठीकठाक चाललेलं. But suddenly one day he landed in the hospital. अचानक एके दिवशी मात्र तो दवाखान्यात आला. He had a boil on his feet that was not healing. त्याच्या पायाला एक गळवा झाला, म्हणजे फोड झाला की जो बरा होईना. Some say it was ulcer, others say it was cancer. आता कोणी म्हणतात ते अल्सर झालेलं होतं, कोणी म्हणायला लागले तो कॅन्सर झालेला No होता. doctor could heal him. आणि एकाही डॉक्टरांना हिजकिया राजाला बरं करता येईना. He called many people, त्यांनी अनेक लोकांना त्यावेळेला बोलावलं, many saints, अनेक साधू संत बोलावले, but nothing worked. पण त्यातनं काही त्याला सहाय्य झालं नाही. Finally, he called a prophet whose name was Isaiah. आणि शेवटी त्याने त्या काळात एक देवाचा संदेश होता यशया नावाचा, त्याला बोलवलं. And he also shook his head and he said, nothing can be done for you. तर यशयाने पण डोकं हलवलं आणि यशया पण त्याला म्हणाला की नाही, तुमचं काही होऊ नाही शकत महाराज. You have little time, तुमच्याकडे वेळ फार कमी आहे महाराज. so set your house in order, तर तुम्ही तुमच्या घराची निर्वाह करा, सगळं ठीकठाक करा. because you shall not live, you shall surely die. कारण तुम्ही काही फारसे जगणार नाही, तुम्ही मरणार आहात. Now, आता Hezekiah didn't know what to do. हिजकिया राजाला कळेना हे ऐकल्यानंतर की काय He करायचं. started numbering his days. मग तो आपले दिवस मोजायला लागला He was afraid of death. आणि मग मृत्यूला घाबरायला लागला. He did not know what to do. त्याला कळेना ना की आता मी काय करू. Bible says बायबल म्हणतं in 2 Kings 20 verse 2, 2 राजे 20 अध्याय 2 वचन. that was the time त्यावेळेला Hezekiah decided, हिजकियाने ठरवलं, I will turn my face from the world and turn to God. मी माझा चेहरा जगापासून फिरवून देवाकडे करणार आहे. And in that loneliness of his home, आणि त्याच्या त्या घरच्या एकांत अशा परिस्थितीत lying down on his bed, त्याच्या त्या बिछाण्यावरती तो पडलेला असताना he closed his eyes त्याने आपले डोळे बंद केले and he prayed to God. आणि देवाला प्रार्थना सुरू Oh केली God, आणि म्हणाला, परमेश्वरा remember me. माझी आठवण ठेव. I have been faithful to मी you. तुझ्याशी विश्वासू राहिलो. I have been loyal to you. मी तुझ्याशी इमानानं वागलो. I have been truly right with you. मी सात्विकतेनं तुझ्या समोर राहिलो. I was dedicated to you. मी तुझ्याशी समर्पित जीवन जगलो. I had lived a committed life to you. एक करारी जीवन मी तुझ्याशी जगलो I have served you with all my heart. आणि संपूर्ण हृदयाने मी तुझी सेवा केली. I did not deceive or cheat anybody. मी कुणाला फसवलं नाही, मी कुणाला धोका दिला I नाही. did what was right in your eyes. तुझ्या डोळ्यात तुझ्या नजरेत जे योग्य ते मी केलं. Please heal me. तर कृपया मला बरं कर म्हणाला. Bible says he wept profusely. आणि बायबल म्हणतं की तो भयंकर रडला, ढळा ढळा रडला. Now God has to honor such a man, आता परमेश्वराने अशा पद्धतीच्या माणसाचा मान करायला हवा. because the one who believes in God, कारण की जो कोणी माणूस देवावर विश्वास ठेवतो, God will always honor him. देव नेहमी त्याचा मान करेल. Because कारण only those who believe in God, God will honor. जी माणसं देवावर विश्वास ठेवतात फक्त त्यांचाच देव मान करतो. Because that means Hezekiah somewhere believed that God is a merciful God, loving God, strong God. याचा अर्थ हेजिकियाने कुठेतरी आपल्या मनामध्ये विश्वास ठेवला की देव चांगला आहे, देव कृपाळू आहे, देव दयाळू आहे. Only a man of God who believes that God is not deaf will call upon आणि जो God. देवाचा दास यावर विश्वास ठेवतो ना की देव बहिरा नाहीये, देव ऐकतो, तोच देवाला हाक मारतो. Only a man who believes that God exists will call upon God. ज्या माणसाचा, ज्या देवाच्या दासाचा असा विश्वास आहे की देव अस्तित्वात आहे, तोच देवाला हाक मारून त्याचा धावा करतो आणि देव त्याला उत्तर देतो. Only the person who believes that God is powerful to deliver him will call upon God. ज्या व्यक्तीचा असा विश्वास आहे ना की देव फार सामर्थ्यवान आहे मला सुटका द्यायला,
तोच व्यक्ती देवाला हाक मारतो आणि देव त्याला सोडवतो. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Hezekiah was honored by God. तर हिजकिया राजाचा देवानी मान केला God stopped the prophet Isaiah. आणि देवानी काय केलं, त्या यशया संदेश त्याला थांबवला. God said, आणि देव त्याला म्हणाला tell him, की जाऊन त्याला हिजकियाला सांग, I have seen your tears. हिजकियाला सांग यशया की त्याचे अश्रू मी पाहिले, I have heard his cry. त्याचं रडणं मी ऐकलेलं आहे, त्याला सांग. I have seen his tears. त्याचे अश्रू मी पाहिलेले आहेत, I have त्याला सांग. heard his cry. त्याचं रडणं मी ऐकलेलं आहे, त्याला जाऊन सांग. And he shall not die, he shall live. आणि तो मरणार नाहीये, तो जगणार आहे, हा निरोप त्याला जाऊन सांग. Praise God. देवाला धन्यवाद. God is a prayer answering God. परमेश्वर प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे. What did Isaiah do? मग यशायाने काय केलं? He said, go and apply fig to that wound. यशायाने त्याला सांगितलं, हिजकिया महाराजांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुमच्या त्या फोडाला, त्या जखमेला अंजीर लावा. And on the third day you shall be healed. अंजिराचा लेप लावा आणि आजपासून तिसऱ्या दिवशी तुम्ही बरे व्हाल. And that king was healed on the third day. आणि तो राजा त्या दिवसापासून तिसऱ्या दिवशी बरा झाला. Praise God. म्हणून देवाला It धन्यवाद. will happen होईल, even in your life. तुमच्या जीवनात पण होईल. Humble yourselves. तुम्ही स्वतःला नम्र करा Call upon God. आणि देवाचा धावा करा. You may have called today, call him again. आज तुम्ही त्याचा धावा केला असेल, उद्या परत करा, Call him again. परत करा. I mean, you have no option. म्हणजे आपल्याकडे पर्यायच नाहीये ना. God alone. देव एकटाच आपला पर्याय आहे ना, मग रोज God करा. alone. देव एकटाच आपला पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही ना, मग रोज करा ना. There is this sister. एक बहीण आहे You must have heard the testimony last week. आणि गेल्या आठवड्यात त्या बहिणीची साक्ष तुम्ही ऐकली असेल. She came with her husband. आपल्या पतीला घेऊन ती आली. She had 9 miscarriages. 9 वेळेला तिचा गर्भपात झाला, म्हणजे दिवस राहायचे आणि बाळ पडायचं. You can imagine her turmoil. असं 9 वेळेला तिच्या जीवनात झालं, म्हणजे किती त्रास तिला झाला असेल. She was completely heartbroken. आणि तिनं साक्ष सांगितली गेल्या शनिवारी की हृदय संपूर्णपणे तिचं तुटलं. 9 वेळेला तिचा असा गर्भपात. Every year she conceived. दरवर्षी तिला दिवस जायचे Every year she became pregnant. आणि दरवर्षी प्रेग्नंट राहायची. Suddenly she suffered miscarriage. अचानक काही ना काही व्हायचं आणि तिचं बाळ पडायचं. One after the other, the child was dying. एका मागे एक तिचं बाळ दरवर्षी मरायचं. What a trauma for the man and the woman. म्हणजे भयंकर छळ झाला असेल मानसिकरित्या त्या पुरुषाचा आणि त्या स्त्रीचा. What kind of trouble is this? कुठल्या पद्धतीचा त्रास म्हणायचा याला? It must have hit her the hardest. म्हणजे किती त्रास झाला असेल त्या बाईला. I don't know whether she knew the gender of the child. मला माहिती नाही की तिला माहिती होतं का की तिचं बाळ मुलगा आहे का मुलगी I आहे. don't know whether they had given a particular name to that मला child. हे पण माहिती नाही की दिवस गेल्यानंतर ते मुलाचं का मुलीचं नाव पण ठेवून टाकायचे का. If they had given the name, that means 9 names they had given. म्हणजे 9 वेळेला त्यांनी जर नावं ठेवून टाकलेली असतील तर 9 वेळेला तिने नाव ठेवलं असेल की या वेळेला मुलगा असेल तर हे नाव, मुलगी असेल तर ते नाव. See, हा? maybe they bought tiny clothes for the लहान soon लहान coming कपडे child. घेतले असतील, लहान लहान बाळाचे कपडे विकत घेतले असतील Maybe they must have spread word around that, that she's carrying. आणि लोकांना सांगितलं पण असेल, चांगली बातमी लोकांना आनंदाची दिली असेल की मला दिवस गेले. Only to feel ashamed 9 आणि times. मग शेवटी फक्त लज्जा पदरी पडते की 9 वेळेला असंच झालं. Her whole world must have come to an end. म्हणजे तिचं जग कोसळलं असेल. Not just 1 or 2, but 9 times. एक दोनदा नाही हो, 9 वेळेला तिच्या पोटातलं बाळ पडलंय. In other words, 9 children died. म्हणजे 9 बाळ तिची मेली. Every time going through the same process, same pain. दर वेळेला त्याच प्रक्रियेतनं जायचं, तोच त्रास सहन करायचा. 10th time, 10व्या वेळेला when she conceived, जेव्हा तिला दिवस गेले, somebody told her about a blessing meeting. कोणीतरी तिला सांगितलं की शनिवारी अशी आशीर्वाद सभा चालते, तुझा. She came with her husband here. ती आपल्या नवऱ्याला घेऊन इथं आली. In the last prayer, माझ्या शेवटच्या प्रार्थनेत she cried out to the Lord. खूप रडली, देवासमोर आणि धावा The केला. Lord Jesus touched her, प्रभू येशूनी तिला स्पर्श केला and she had the baby in the womb full 9 months. आणि संपूर्ण 9 महिने त्या वेळेला तिचं ते बाळ पोटात राहिलं. And the first time, पहिल्यांदा असं for the झालं, first time, पहिल्यांदा she gave birth to a baby. प्रसूती झाली तिची आणि बाळाचा जन्म झाला. Praise God. देवाला धन्यवाद. She gave birth to a baby boy. आणि तिला मुलगा What झाला. a joy. काय आनंद त्या जोडप्याला झाला असेल. Never give up on Jesus. कधी येशूवरची आशा सोडू नका. Never give up on Jesus. कधी येशूवर हार मानू नका. Give up on the world, but never give up on Jesus. अख्ख्या जगावर हार माना चालेल, पण येशूवर कधी हार मानू नका. Make God your first priority. देवाला आपलं पहिलं प्राधान्य करा. The top of the list. अगदी यादीवरती पहिल्या नंबरला देवच हवा. And say, Lord, आणि म्हणून टाका एकदाच की प्रभू I have nobody. मी कोणी नाही, Only you.
तूच. I have nobody in my life. मी कोणी नाही, अंक तूच, शून्या मागे मोल देशी मला. You are the only one. तूच आहेस. I will trust on you. मी तुझ्यावरच विश्वास Though ठेवणार you आहे. slay me, I will yet trust on आणि you. शेवटी जरी तू मला ठार मारलं तरी मी तुझ्यावरच विश्वास ठेवीन. You help me tonight, तू आज रात्री मला मदत कर. and He will. आणि तो करेल. Because heaven and earth shall pass away, कारण की स्वर्ग आणि पृथ्वी निघून जाईल, His words will never pass away. त्यांनी बोललेलं वचन नाही कधी असंच निघून जाणार. Are you ready? मग तुम्ही तयार आहात का? And God is ready. मग देवही तयार आहे. Are you ready? तू तयार आहेस का? Then come on, pray with me. मग चला माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, my God, माझ्या देवा, I'm coming to you in faith. मी विश्वासानं तुझ्याकडे येत आहे. I have no solutions for my troubles. माझ्या सगळ्या त्रासांचा उपाय माझ्याकडे I नाही. have tried it, O Lord. मी खूप प्रयत्न केले, Nothing is working. परंतु काही होत नाही. I'm sorry. मला माफ कर. I didn't give you the first place in my life. मी जीवनात तुला प्रथम स्थान दिलं नाही. Forgive me. मला क्षमा कर. Wash me by the blood of Jesus. येशूच्या रक्तानं मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Come on, say, Jesus, म्हणा, येशू, come down ये खाली. and touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर. I need you desperately. आज मला तुझी खूप गरज आहे. I need you desperately. मला व्याकुलतेनं तुझी गरज आहे. If you are the living God, जर तू जिवंत देव then असशील help me tonight. तर मला आज मदत कर. And I will follow you all the days of my life. आणि आयुष्यभर मी तुझ्या मागे झाली. Help me, Jesus. मला मदत कर येशू. Jesus is coming. येशू येत आहे. He is coming. तो येत आहे. He is standing next to you. तो तुमच्या शेजारी उभा आहे. By His power, He is standing next to त्याच्या you. सामर्थ्याने तो तुमच्या शेजारी उभा आहे. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा, करा आणि करा. Something is happening. काहीतरी होत आहे. His warmth is coming in you. त्याची ऊब तुम्हाला मिळत आहे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave सोड. in the name of Jesus. येशूच्या नावात It is happening. होत आहे. It is happening. होत आहे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Now I'm going to blow the wind of God. आता देवाचा वारा मी तुमच्यावर फुंकीन. You want power? Just raise your hand like that. तुम्हाला सामर्थ्य हवं असेल तर तुम्ही केवळ आपला हात The वर Lord करा. will touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श करेल. Divine strength has come in you now. एक दैवी शक्ती आता तुमच्यात आलेली Now आहे. you devil, आता सैताना, I command you in the name of Jesus. मी येशूच्या नावात तुला आज्ञा करतो. Leave सोड. in Jesus' name. येशूच्या नावात. See, the devil is leaving you. पहा, सैतान तुम्हाला The devil is सोडतोय. leaving you. सैतान तुम्हाला Come on, say सोडतोय. it. म्हणा, म्हणा, Devil, leave me. म्हणा, सैताना मला In सोड. Jesus' name. येशूच्या नावात In मला सोड. Jesus' name. येशूच्या नावात मला Devil, leave सोड. my family in Jesus' name. सैताना माझा परिवार येशूच्या नावात सोड. Leave my blessing in Jesus' name. माझे आशीर्वाद येशूच्या नावात सोड. Lord, प्रभू, whatever they ask, give it to them. हे लोक तुला जे काही मागतात ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकरी हवी त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need increment, give them increment. ज्यांना Lord. पगारामध्ये वाढ हवी त्यांना पगारात वाढ दे. Those who need a house, give them a house. ज्यांना राहायला घर हवंय त्यांना राहायला घर Those दे. who need 2-wheelers, 3-wheelers, 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2, 3, 4 चाकी गाड्या हव्यात गाड्या दे. Financially bless them, O God. आर्थिक रीतीने त्यांना आशीर्वादित कर प्रभू. Establish their lives. त्यांचं जीवन स्थिर स्थावर कर Let प्रभू. them fear no more. त्यांना अजिबात यापुढे भीती वाटू देऊ नको. Fulfill all their heart's desires. त्यांच्या सर्व हृदयातल्या इच्छा पूर्ण करून दे. Let the husbands love their wives. नवरा आपल्या बायकोवर प्रेम करू दे. Let the wives be submissive to their husbands. बायको आपल्या नवऱ्याच्या अधीन असू दे. From today, आजपासून they will not smoke. ते सिगरेट पिणार They नाही, will not drink. दारू पिणार They नाही, will not chew tobacco. तंबाखू खाणार नाही, They will not do drugs. ड्रग्ज घेणार नाही. But their life will be holy. पण त्यांचं जीवन पवित्र होईल. As God is holy, जसा देव पवित्र आहे your life will change. तुमचं जीवन बदलेल. You will have the best of life from tonight. आणि आज रात्रीपासून तुम्हाला अतिउत्तम जीवन मिळेल. God will raise you up. देव तुम्हाला उचलेल. God will make you the head. देव तुम्हाला मस्तक करेल. You will be above, never below. तुम्ही वर असाल कधी खाली नाही. You'll always lend, you will never borrow. तुम्ही नेहमी लोकांना द्याल पण कधी उसनं घेणार नाही. God is blessing you tonight. देव आज रात्री तुम्हाला आशीर्वाद देत Say आहे. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा सगळ्यांनी Say धन्यवाद thank you, Jesus. धन्यवाद येशू.